महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला हैदराबाद गॅझेटियर आणि त्यासोबतच मराठा आरक्षण संदर्भातला GR रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी ओबीसी समाजाकडून हा मोर्चा काढला जातोय। हा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळून सुरू होईल। 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर कापून संविधान चौकापर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल। या मोर्चामध्ये विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून हजारो ओबीसी बांधवही सहभागी होतील। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी खास पुढाकार घेतलाय। तरी मोर्चा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांच्याच नेतृत्वामध्ये काढला जाईल अशी भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी या मोर्चाच्या ठिकाणाहून आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, या मोर्चाचं एकूण स्वरूप कसं असणार आहे आणि मोर्चाची तयारी कशी करण्यात येते? माधवी, मोर्चा भव्य दिव्य असावा, मोठा असावा यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती नागपुरात करण्यात आलेली आहे। यशवंत स्टेडियमच्या शेजारी एक मोकळी जागा आणि त्या ठिकाणातून हा मोर्चा सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी मोठा मंडप टाकण्यात आलेला आहे, मोठा मंच उभारण्यात आलेला आहे। या मोर्चाची प्रमुख मागणी जो आहे तो 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द करण्यात यावा अशी आहे आणि त्याच GRची एक प्रतिकृती जी आहे ती या मुख्य मंचावर आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यावर काळ्या रंगाने फुली मारण्यात आलेली आहे। म्हणजेच तो GR जो आहे तो रद्द झालाच पाहिजे अशा पद्धतीची प्रमुख मागणी या संदर्भात असणार आहे। या ठिकाणी या व्यासपीठावरून सकाळी 11 वाजताच्या सुमारास मोर्चाला सुरुवात होईल किंवा कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि खास करून जे विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी आहेत, सामाजिक नेतृत्व ओबीसींना देणारे वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी बोलण्याची संधी दिली जाणार आहे आणि मोर्चा या ठिकाणातून निघाल्यानंतर संविधान चौकापर्यंत जाणार आहे। मोठी गर्दी या मोर्चामध्ये राहावी यासाठी प्रयत्न जे आहे ते गेले अनेक दिवस विदर्भामध्ये वेगवेगळे ओबीसी नेते आणि खास करून विजय वडेट्टीवार घेत होते आणि त्याच अनुषंगाने तयारी जी आहे ती झालेली आहे आणि संविधान चौकावर मोर्चा पोहोचल्यानंतर त्या ठिकाणीही काही नेत्यांचे भाषण होतील। मात्र राजकीय नेत्यांना भाषणांची संधी न देता सामाजिक नेतृत्व जो ओबीसींचं आहे त्यांना भाषणांची संधी दिली जाणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या नेत्यांचे भाषण होतील हे अजून स्पष्ट नसले तरी सामाजिक नेतृत्वाला संधी देण्यात येणार आहे। या ठिकाणी प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थकांनी काही बॅनर लावलेले, त्याशिवाय कुठल्याही नेत्यांचे बॅनर या ठिकाणी दिसत नाहीये। त्यामुळे आजचा मोर्चा जो आहे तो पूर्णपणे ओबीसी समाजाचा मोर्चा असावा या अनुषंगाने जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे आणि त्या स्वरूपाचा तो स्वरूप या मोर्चाला देण्यात आलेला आहे। ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आहे अशा पद्धतीचा स्वरूप जो आहे तो या मोर्चाचा सध्या तरी आपल्याला आयोजकांकडून ठेवण्यात आल्याचं दिसून येत आहे। नक्कीच या मोर्चा संदर्भातले अपडेट घेत राहू। रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।